नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज न बुलेटिनची सुरुवात करूया। कोरोना संकटामुळे एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। येत्या 11 एप्रिल पासून ही परीक्षा सुरू होणार होती आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, ही 11 एप्रिलची परीक्षा आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। कोरोनाचं संकट देखील राज्यातलं अधिकाधिक तीव्र होत चाललेलं आहे। प्रफुल्ल, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अगदी खरं आहे। आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे आणि त्यातल्या त्यात पुणे आणि मुंबई ज्या ठिकाणी एमपीएससीचे सर्वाधिक विद्यार्थी यांनी परीक्षा सेंटर जे आहेत ते मुंबई आणि पुणे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच ठिकाणी कोरोनाचा मोठा फैलाव आहे। या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एका मुलाचा मृत्यू देखील कोरोनामुळे झालेला होता। त्यामुळे विद्यार्थी आणि अनेक विरोधी पक्षांची मागणी होती की एमपीएससीची परीक्षा जी आहे ती 11 एप्रिलची परीक्षा पुढे ढकलावी। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि या बैठकीत असा निर्णय झाल्याची माहिती समोर येते आहे की ही परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात यावी। एमपीएससी आता नवीन तारीख जी आहे ती लवकरात लवकर जाहीर करेल आणि ही परीक्षा जी आहे ते पुढे ढकलण्याची माहिती जी आहे ती एमपीएससी मार्फत दिली जाईल। बिलकुल प्रफुल्ल, पण आज जी बैठक पार पडली या बैठकीमध्ये परीक्षा पुढे ढकलण्याबाबत तर निर्णय झालाच आहे, मात्र या सोबत काही महत्त्वाच्या इतर मुद्द्यांवर देखील चर्चा झाली असणार आहे। ते मुद्दे नेमके कोणते होते? कारण कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढतोय आणि त्यामुळे या परीक्षार्थींच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला गेला हे तर स्पष्ट आहे। प्रफुल्ल, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातली तयारी एमपीएससीची काय झाली होती हा एक या बैठकीतला मुद्दा होता। पण ज्या पद्धतीनं पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाचा खूप मोठा फैलाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांना कोरोनाची लागण अनेक मुलांना झालेली आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांची मागणी होती की ही परीक्षा पुढे ढकलावी। त्या संदर्भात अनेक विरोधी पक्षांनी देखील मागणी केली होती की ही परीक्षा पुढे ढकलली जावी आणि त्याच मुद्द्यावर आज एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी ही जी परीक्षा आहे ती पुढे ढकलावी ही गोष्ट जी आहे ते मान्य केलेली आहे आणि एमपीएससी नवीन परीक्षांची तारीख जी आहे ती लवकर जाहीर करेल। बिलकुल प्रफुल्ल, गेल्या वेळेला आपण बघितलं तर एमपीएससीची परीक्षा ज्या वेळेला पुढे ढकलण्याचा निर्णय झालेला होता त्यावेळेला पुण्यामध्ये मोठं आंदोलन झालं होतं। परीक्षार्थ्यांच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागलेला होता, प्रशासनाला करावा लागला होता। आता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेल्यानंतर परीक्षार्थ्यांचा हिरमोड झाला असणार आहे, मात्र त्यांच्याच भल्यासाठी कदाचित सरकारने हा निर्णय घेतला असावा असा सरकारकडून देखील आता स्पष्टीकरण देण्यात येत आहे। प्रफुल्ल, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे। पहिली परीक्षा जी रद्द झाली होती ती एमपीएससीनं ह्या ठिकाणी परीक्षा रद्द केली होती आणि त्याचाच उद्रेक म्हणून विद्यार्थ्यांकडनं उद्रेक झाला आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा त्यावेळी घ्यायला लावली। यावेळी विद्यार्थ्यांकडनंच मागणी जी आहे ती करण्यात येत होती की परीक्षा ही पुढे ढकलावी, कारण अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली जाते आहे। हाच एक मुद्दा जो आहे तो या ठिकाणी स्पष्ट होता। विद्यार्थ्यांच्या किंवा परीक्षार्थ्यांच्या प्रफुल्ल नेमक्या काय प्रतिक्रिया आता येत आहेत? तुम्ही जसं म्हणालात की काही विद्यार्थ्यांकडनं परीक्षार्थ्यांकडनंच ही मागणी होत होती की आता प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात, पण इतरही काही परीक्षार्थी असतील, कदाचित त्यांनाही असं वाटत असेल की परीक्षा रद्द झाली नाही पाहिजे, त्यांची तयारी गेल्या काही दिवसांपासूनची झालेली असेल, अभ्यासाचा सगळा एकंदरीतच ताण कदाचित असावा। प्रफुल्ल, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? यामध्ये सरळ दोन गट विद्यार्थ्यांमध्ये होते। अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की परीक्षा आता जाहीर झाली आहे तर ती परीक्षा 11 एप्रिलला होऊ द्यावी, कारण अशा पद्धतीने परीक्षा पुढे ढकलल्यानंतर अनेक मुलांची वय जी आहे ती वाढत आहे आणि त्यांना परीक्षेला पुढे बसता येणार नाही। हा एक मुद्दा समोर होता। पण ज्या पद्धतीनं कोरोनाचा फैलाव अतिशय गंभीरपणे होतोय आणि सर्वाधिक परीक्षार्थी ज्या पुण्यामध्ये आहेत त्या पुण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अशा परिस्थितीमध्ये परीक्षा पुढे ढकलावी हा एक दुसरा वर्ग होता। त्यामुळे कुठेतरी पुढे सरकारने पुढे येत अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये किंवा अनेक विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे ते होऊ नये यासाठी एक निर्णय जो आहे तो या ठिकाणी समोर घेतलेला दिसतोय की ही परीक्षा जी आहे ते पुढे ढकलली जावी। प्रफुल्ल, पुढची तारीख नेमकी कोणती असेल याबद्दल काही माहिती मिळताना दिसतेय का?
कारण हा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत राज्यातल्या बहुतांश सर्वच शहरांमध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे नेमकी ही तारीख कधीची असू शकते त्याबद्दलची काही माहिती मिळतेय का? या बैठकीमध्ये त्याबद्दल काही चर्चा झालेली समोर येते का? अजय, एक गोष्ट आहे की MPSC हे स्वतंत्र बोर्ड आहे आणि MPSC हे स्वतंत्र मंडळ देखील आहे। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आपण MPSCची ही बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जरी झाली असली तरी परीक्षा कधी आणि कुठल्या तारखेला घ्यावी आता MPSC हा निर्णय जो आहे तो आपल्या वेबसाईटवर जाहीर करेल आणि पुढची परीक्षा किती तारखेला असेल आणि त्यासाठी काय नियम असतील या संदर्भातली माहिती थोड्याच वेळात MPSC जी आहे ती आपल्या वेबसाईटवर जाहीर करेल। बिलकुल प्रफुल्ल, असेच आमच्या सोबत राहा। आपण पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना ही ब्रेकिंग न्यूज दाखवूया। MPSCची जी परीक्षा आहे 11 एप्रिलची ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। कोरोना रुग्णसंख्या राज्यातली सतत वाढतीये, त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही एक बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये 11 एप्रिलला होणारी ही जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला आहे। अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे। अनेक जे विद्यार्थी आहेत, परीक्षार्थी आहेत, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले होते, त्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेल्याचं आता सांगितलं जात आहे। 11 एप्रिलला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। मात्र ही परीक्षा नेमकी कोणत्या तारखेला होणार याबद्दलची स्पष्टता अजून झालेली नाही आणि MPSC याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो येत्या काही दिवसात त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करेल असं देखील सांगितलं जात आहे। प्रफुल्ल आपल्या सोबत आहेतच। प्रफुल्ल, राजकीय पक्षांची देखील मागणी होती, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळे काहीतरी व्यवस्थित निर्णय या संदर्भातला घेतला जावा आणि याआधी आपण बघितलं परीक्षार्थीच म्हणत होते की पुढे ढकलल्या जाऊ नयेत परीक्षा। त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती, मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। नक्कीच अजय, की आपण जर पाहिलं तर पूर्वी जी परीक्षा घेण्यात आलेली होती ती MPSCने परीक्षा पुढे ढकलली होती, पण विद्यार्थ्यांना कुठलीही याची कल्पना देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष होता की ही परीक्षा वेळेवरच घ्यावी आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आणि परीक्षा पुन्हा त्याच वेळेला या ठिकाणी घेतली होती। पण आता विद्यार्थ्यांचीच मागणी आहे की ही परीक्षा पुढे ढकलली जावी आणि त्या संदर्भातली बैठक जी आहे ती आज MPSC सोबत पार पडली मुख्यमंत्र्यांची आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला। तो पूर्णपणे विद्यार्थ्यांनी मागणी केली असल्यामुळेच निर्णय घेतल्याचं इथे या ठिकाणी बोललं जात आहे। त्यामुळे आता पुढची परीक्षेची तारीख जी आहे ती MPSC लवकरात लवकर जाहीर करेल। कदाचित आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळी MPSCच्या वेबसाईटवर परीक्षेची पुढची तारीख कधी असेल या संदर्भात माहिती मिळेल। बिलकुल प्रफुल्ल, आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एकंदरीत विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच, परीक्षार्थ्यांच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतला गेलाय। मात्र या परीक्षा आयोजनासाठी जे काही मनुष्यबळ लागतं ते मनुष्यबळ देखील पुरेशा संख्येने असणं गरजेचं आहे। कदाचित काही कर्मचाऱ्यांना आणि तिथं उपस्थित जे कर्मचारी राहू शकणार होते त्यांना कदाचित देखील कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे। या एकंदरीत सगळ्या गोष्टींमुळेच हा निर्णय घेतला गेलाय। एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गेल्या वेळी MPSCची परीक्षा जी घेण्यात आलेली होती त्या परीक्षेचे जर आपण संपूर्ण काटेकोरपणे नियम पाहिले तर विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था असणं, त्याचबरोबर PP किट असणं, त्याचबरोबर जे कर्मचारी आहेत त्यांची टेस्टिंग करणं, त्यांचे वॅक्सिनेशन करणं, या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या आणि त्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच ही परीक्षा घेण्यात आलेली होती। त्यानंतर पुन्हा ही दुसरी परीक्षा नंतर जो कालावधी यायला हवा होता संपूर्ण तयारीसाठी कदाचित तो MPSC मार्फत झाला आहे की नाही याची माहिती जी आहे ती MPSCने मुख्यमंत्र्यांना दिली असेल आणि त्यामुळेच कदाचित हा निर्णय देखील पुढे ढकलला गेला असेल ही सरी सध्या स्थिती दिसते आहे। जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली, बैठकीच्या माध्यमातून काय नेमकी मतं मांडली गेली, यावेळेला अनेक जण या बैठकीसाठी उपस्थित होते असं देखील समजतंय। विरोधी पक्षांकडनं काय मतं मांडली गेली, विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींकडनं काय सांगितलं गेलं, MPSCचं नेमकं या संदर्भातलं काय मत होतं, सविस्तर याबद्दलचा आढावा कशा पद्धतीने या बैठकीत घेतला गेला त्याबद्दल काय सांगाल? एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती विद्यार्थ्यांकडनं मागणी हीच आहे की पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सेंटर्स आहेत। जवळपास 60 ते 65% सेंटर जे आहेत ते पुणे आणि मुंबई या MMR रिजनमध्ये आहेत।
या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर याच ठिकाणी करोनाची मोठं संकट आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना करोनाची लागण देखील झाली आहे। त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली जावी ही मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती आणि विरोधी पक्षाने देखील अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील ही परीक्षा पुढे ढकलावी आणि विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती आणि तीच मागणी आज देखील बैठकीमध्ये या ठिकाणी समोर मांडली गेली आणि म्हणून एमपीएससीनं परीक्षा जी आहे ते पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे। बिलकुल प्रफुल्ल, असेच आमच्या सोबत राहा। आपण पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना ही महत्त्वाची बातमी सांगूया। एमपीएससीची 11 एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यांमधला कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय। रुग्णसंख्या वाढत असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा एक महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेतला गेलेला आहे। 11 एप्रिलला होणारी ही परीक्षा नेमकी आता पुढे केव्हा घेतली जाईल, त्याचं नियोजन नेमकं कसं करण्यात येईल याबद्दल एमपीएससी कडनं जाहीर केलं जाईल। मात्र सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार 11 एप्रिलपासून होणारी ही जी परीक्षा होती ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। कोरोना संकटामुळे एमपीएससीची परीक्षा होणार की नाही हा विषय चर्चेला जात होता आणि त्या संदर्भातला निर्णय आता जाहीर केला गेलेला आहे। या संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रवीणजी, 11 एप्रिलला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला आहे, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता एक बैठक झूमवर त्या ठिकाणी बोलावली होती, ज्याच्यामध्ये सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते आणि एकंदर राज्यामध्ये विद्यार्थ्यांकडून मागणी होते की कोरोनाने मृत्यू अनेक विद्यार्थी झालेत, काही क्वारंटाईन ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्या पुढे लाख विद्यार्थी जर पुन्हा परीक्षेला सामोरे गेले तर मोठ्या प्रमाणावर पुन्हा त्या ठिकाणी स्प्रेड होऊ शकतो। अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारचा धोका त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून सरकारने भूमिका घेतली, बैठक लावली आणि सगळी परिस्थिती आमच्या समोर मांडल्यानंतर त्या ठिकाणी या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झालाय किंवा मुख्यमंत्री। बिलकुल प्रवीणजी, आपण त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये होतात, कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, काय नेमकं त्याबद्दल सांगाल? बाजूला पुढे थांबवा, खाली उतरलो। हॅलो प्रवीणजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो हो, याच्यामध्ये लॉकडाऊनच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे पहिली राज ठाकरे साहेब आणि मी भूमिका मांडली की बाबा, लॉकडाऊन करत असताना तुम्ही त्या व्यापाऱ्यांचा, व्यावसायिकांचा उद्योगधंदा बुडतोय। आज ग्राहकांना वस्तू घ्यायच्या तर कुठून घ्यायच्या, अशा प्रकारची जी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये आपण काय मार्ग काढणार आहात? म्हणजे एका बाजूला त्या ठिकाणी उपासमारीनं हा सर्व व्यावसायिक असेल, त्याच्याकडे काम करणारा चतुर्थ श्रेणी कामगार असेल, हे मरणार असतील। त्यामुळे कोरोनानी मरायचं आणि या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी अडचण आहे। यातला सुवर्ण मध्य साधावा असं मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांना हेही सांगितलं की बाबा, तुम्हाला लॉकडाऊन करायचं आहे ना, कडक करायचं असेल तर उपाययोजना करा ना। सर्वप्रथम त्या व्यावसायिकाला शासन म्हणून काही बॅकअप देता येईल का, टॅक्सेशन मध्ये देता येईल का, त्याच्यावर असणाऱ्या कर्जाच्या बाबतीत देता येईल का, त्याला अर्थसहाय्य करण्याबाबत काही शासन योजना करेल का, अशा प्रकारचं काहीतरी करा ना। आपण काहीच करणार नाही, त्याला सांगितलं दुकानं बंद करा, शेवटी तो पण कर्जबाजारी होऊन तो धंदा व्यवसाय चालवत असतो, त्याच्याकडे 5-10 कर्मचारी कामाला असतात आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार होण्याची आवश्यकता आहे असं मी मुख्यमंत्र्यांना बैठकीत सांगितलं। त्याचबरोबर मी हेही सांगितलं की जो कामगार आहे, छोटा कामगार आहे, असंघटित कामगार आहे, दुकानात काम करतो, व्यापाऱ्याकडे काम करतो, त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी एक 5,000 रक्कम वगैरे त्याच्या अकाउंटमध्ये द्या ना। इतर राज्यामध्ये 12 बलुतेदार, मग न्हावी असतील, शिंपी असतील, त्या ठिकाणचा सुतार असेल, जे जे कोण आहेत, भाजीपाला विक्रेता आहे, टपरीवाला आहे, पानवाला आहे, त्याला त्या ठिकाणी काही रक्कम दिली ना अकाउंटमध्ये, सवलती दिल्या, तशा प्रकारे आपण त्यांना काहीतरी मदत करा ना। उठसूट आपण त्या ठिकाणी सांगायचं लॉकडाऊन आणि त्यांची काळजीच घेणार नसू तर ते चुकीचं होईल। लॉकडाऊन हवाय का? होय, हवाय लॉकडाऊन, लोकांना त्या ठिकाणी जीवित महत्वाचंच आहे, परंतु त्याचबरोबर तुम्हाला त्यांची काळजी घेणं
हे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर मी दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगितली की जर तुम्ही उद्या लॉकडाऊन केला तर तुम्ही अशी व्यवस्था करा ना की त्या दुकानामधून त्या मागणाऱ्या व्यक्तीच्या घरपोच त्या ठिकाणी डिलिव्हरी नेण्यासाठी त्यांना एक यंत्रणा उभी करा. बिलकुल. ग्राहकाला काय हवं प्रवीणजी, मला असेल- माफ करा, मी तुम्हाला काही क्षणांसाठी थांबवतो. पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार देखील आहेत फोनलाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. रोहितजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. एमपीएससीची 11 एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आता घेतला गेलेला आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, माझ्या माहितीनुसार अजून ऑफिशियली ते डिक्लेअर झालेलं नाही, पण शक्यता आहे की ती कॅन्सल होईल, ती पुढे ढकलण्यात येईल. त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आणि माझ्याबरोबर अनेक असे आमदार आहेत की त्यांना सातत्याने फोन येत होते मुलांचे. काही कोविड सेंटरमध्ये होते, कोणाची आई आजारी आहे, कोणी आळबाजूला राहतात, ट्रॅव्हलिंगची अडचण होते. आणि आमचे ट्विट पण जर तुम्ही बघितल्या तर ट्विटच्या खाली सुद्धा मुलींनी ज्या पद्धतीने रिॲक्शन दिले की ते कॅन्सल झाली पाहिजे, पुढे ढकलली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींशी बोलून मला असं वाटतं की सरकारने पुढे एक्झाम पुढे ढकलण्याचा निर्णय जर घेतला असेल तर तो योग्यच आजच्या परिस्थितीला ठरेल असं माझं व्यक्तिगत मत आहे. बिलकुल. आणि आज मुलांचं आरोग्य आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. खरंय. लसीचं काय चाललं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मेंटल स्ट्रेस जर मुलांवर असेल तर त्यांच्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा अडचण होऊ शकते. आणि जे आजारी जे परीक्षा देऊ शकत नाहीत त्यांच्या वय समजा त्यांचं एकदम अंतिम ह्याच्यात आलं असेल आणि त्यांना मग आयुष्यभरासाठी ही संधी कदाचित ते मिस पण करू शकले असते. त्यामुळे मग मला असं वाटतं की हे 1 महिना 1.5 महिना जे काय असेल तो जो निर्णय सरकारने घेतला असेल तो मुलांच्या हित लक्षात घेऊन, आरोग्य लक्षात घेऊन योग्य असा आहे. बिलकुल. रोहितजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि प्रवीण दरेकर देखील होते आपल्यासोबत. प्रवीणजी, धन्यवाद आपले देखील, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण महत्त्वाच्या बातम्या पाहणारच आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एमपीएससीची 11 एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे आणि राज्यामधलं जे कोरोनाचं संकट अधिकाधिक तीव्र होत आहे या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. मात्र एमपीएससी विद्यार्थ्यांची नेमकी या संदर्भातली काय मतं आहेत ते देखील आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि यासाठीच आपल्यासोबत पुण्याहून आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आहेत आणि त्यांच्या सोबत काही विद्यार्थी देखील आहेत. सोबतच औरंगाबादहून आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम देखील आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबतही काही विद्यार्थी आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि यासोबतच आपल्या सोबत शिक्षक संघटना एमपीएससीच्या सचिव दीप्ती नायर देखील आहेत. दीप्तीजींकडे देखील मी येणार आहे. सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांच्या नेमक्या या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊया. वैभव, आपल्याकडे येतो. आता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तर घेतला गेलाय आणि कोरोनाचं संकट, कोरोनाचा प्रादुर्भाव हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. विद्यार्थ्यांचं नेमकं या संदर्भातलं काय मत आहे? बरोबर आहे अजिंक्य. वास्तविक परीक्षा घ्यावी म्हणून जे आंदोलन झालेलं होतं तेही पुण्यात झालेलं होतं आणि पुन्हा आता परीक्षा घेऊ नका म्हणून जे पत्र लिहिण्यात आलं तेही या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं होतं. वास्तविक परिस्थिती जी आताची ती प्रचंड गंभीर आहे. या विद्यार्थ्यांना विचारूया, मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलायचा निर्णय घेतला, तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? एमपीएससीच्याच विद्यार्थ्यांमध्ये 2 गट पडलेले बघायला मिळतात. आता काही विद्यार्थी परीक्षा घ्यावी म्हणून आग्रही होते आणि तुमच्यासारखे विद्यार्थी जे परीक्षा घेऊ नये म्हणून आग्रही होते. नेमकी कारणं काय आहेत परीक्षा घेऊ नये याची? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीचं जे आंदोलन झालं ते त्यावेळेसच्या परिस्थितीला अनुसरून झालं, परंतु अलीकडची जी मागणी होती की परीक्षा पुढे गेली पाहिजे याला काही महत्त्वाची अत्यंत ठोस कारणं आहेत. आज जर आपण पुणे शहरामध्ये बघितलं तर पुण्याच्या वेगवेगळ्या पेठांमध्ये एमपीएससीचे मुलं अभ्यास करतात. या मुलांमध्ये 5 पैकी 3 विद्यार्थी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत आणि असंख्य मुलं हे कोरोना संक्रमणाने ग्रस्त आहेत. मग अशा परिस्थितीत एक्झाम घेऊन हे मुलं गावाकडे जाऊन परीक्षेच्या ठिकाणी जाऊन असंख्य लोकांना संक्रमित करण्याचा खूप मोठा धोका असताना ही परीक्षा घेणं म्हणजे एकूण महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नव्हतं. म्हणून आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांकडं
मागणी होती की ही परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात यावी आणि यानंतर पुण्यात जे काही विद्यार्थी आहेत त्यांना गावी न जाऊन देता याच ठिकाणी त्यांची कोरोना तपासणी करून त्यांच्यावर युद्ध पातळीवर औषधोपचार होणं अत्यंत आवश्यक आहे, अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे होती. साधारण किती मुलं आतापर्यंत पॉझिटिव्ह आहेत, काही कल्पना तुम्हाला आहे का? आणि विद्यार्थ्यांमध्ये काही वेगळे ट्रेंड बघायला मिळाले. अनेक विद्यार्थी हे पॉझिटिव्ह असून दुखणं जे आहे ते अंगावरती काढतायत, त्यांनी टेस्ट केलं नाही, डॉक्टरांकडे ते गेले नाहीत. अशा काही केसेस आहेत का ज्याने आणखी विद्यार्थ्यांमध्येच कोविडचा स्प्रेड झाला? हो, निश्चितच आज पुण्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात MPSCच्या विद्यार्थी कोरोनाने ग्रस्त आहेत. ही मुलं एक्झाम जवळ आल्यामुळं किंवा आपण एक्झामपासून वंचित राहू, आपण कोविड सेंटरमध्ये ॲडमिट राहू, आपण एक्झाम देऊ शकणार नाही, यामुळं असंख्य मुलं फक्त मेडिकलमधल्या गोळ्या खाऊन अभ्यासिकेत अभ्यास करत होते. परंतु आता परीक्षा पुढे गेल्यामुळं ही सगळी विद्यार्थी पुढे येतील, स्वॅब टेस्टिंग करतील आणि स्वतः उपचार करून घेतील. तसंच या माध्यमातून मी सगळ्या माझ्या मित्रांना आवाहन करू इच्छितो की कृपया आपण सगळ्यांनी टेस्ट करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांच्या तब्येती खराब आहेत किंवा ज्यांना काही लक्षणं आहेत कोरोनाची, त्यांनी जाऊन सगळ्यांनी टेस्ट केल्या पाहिजेत, उपचार घेतले पाहिजेत. हे अतिशय धक्कादायक आहे. अनेक विद्यार्थी हे परीक्षेला बसता येणार नाही म्हणून केवळ टेस्ट करत नव्हते. हे दुखणं जे पण हे दुखणं अंगावर काढणं देखील चुकीचं आहे, कारण त्यामुळे कदाचित त्या विद्यार्थ्यांमुळे इतर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. वैभव, असेच आमच्या सोबत राहा. आपण आता औरंगाबाद मधल्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय मत आहे ते जाणून घेऊया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत 11 एप्रिलची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तर झालाय, मात्र विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल मतमतांतर असल्याचं देखील समोर येत आहे. काही विद्यार्थी म्हणतायत की परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेतली गेली पाहिजे होती. काही विद्यार्थी असं म्हणतायत की कोरोनाचं संक्रमण वाढतंय, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली हा निर्णय योग्य आहे. औरंगाबाद मधल्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय मत आहे? निश्चितच MPSCची परीक्षा होते यासाठी मुलं थोडे खुश होती, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ती मेहनत घेत होती. मात्र कोरोना जसा वाढत गेला तशी थोडीशी धास्ती, त्यातच काही विद्यार्थ्यांचा मृत्यू कोरोना बाधित झाल्यामुळे झाला होता. त्यामुळे काळजी होती मुलांमध्ये, परीक्षेला जायचं तर कसं जायचं किंवा आपण संक्रमित झालो तर त्या मनस्थितीत होते. अनेक विद्यार्थ्यांनी जे आहे मागणी केली होती. मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे पाटील आहेत, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की कोरोनाच्या बाबतीमध्ये ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. आता ही परीक्षा पुढे ढकलली, दादा काय म्हणणार? नक्कीच सगळ्यात पहिले या ठिकाणी मी आज या मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. कारण गेल्या 1 वर्षापासून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये कोरोना नावाचं संकट आल्यानंतर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी एकतर अभ्यास पण झालेला नव्हता आणि जेव्हा दुसरी लाट आल्यानंतर आज संभाजीनगर, औरंगाबाद हे म्हटलं आज मराठवाड्यातले विद्यार्थी आज या ठिकाणी जवळपास सगळे MPSCची परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी येणार होते आणि बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी लॉकडाऊन लावलेला आहे. मग परभणी असेल, नांदेड असेल, बीड असेल, अशा अलग अलग जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी येणार होते. त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी येण्याची या ठिकाणी व्यवस्था नव्हती, त्यामुळं रद्द झालं. ते चांगले विद्यार्थीही आहेत काय माझ्यासोबत? काय म्हणणं आहे तुमचं? परीक्षा आता रद्द झाली. आम्ही सर्व विद्यार्थी या निर्णयाचं स्वागत करतो, कारण रविवारी पेपर होता आणि विकेंड लॉकडाऊन असल्यामुळं विद्यार्थ्यांना सेंटर आल्यानंतर नाश्ता, त्याच्यानंतर ऑटो रिक्षा, वाहतुकीची सोय नव्हती आणि लांबून विद्यार्थी येणार होते, तर वाहतुकीची सोय नव्हती, कुठं काही भेटणार नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, कोरोनासारखी महामारी आज आहे. जर एका जागेवर मुलं जमली आणि तिथून जर कोरोना संक्रमण झाला आणि ते आपापल्या घरी गेले, वयस्कर माणसं असतात, म्हणजे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची चिन्ह होती. तो हा सरकारचा पण पॉझिटिव्ह झाल्यानंतर थोडी अडचण. दादा, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं की परीक्षा घ्यायला पाहिजे होती? नाही सर, परीक्षा घ्यायला नव्हती पाहिजे. मुलं दुसऱ्या जिल्ह्यातून दुरून आलेले आहेत औरंगाबादला, त्यांना जेवणाची सोय नाही आहे, नाश्ता करण्यासाठी काही उपलब्ध नाही आहे आणि बसेसही व्यवस्थित सुरू नाही आहेत आणि जमावबंदी झाल्यामुळे जमावबंदी झाल्यामुळे कोरोना वाढण्याची पुन्हा भीती आहे. विद्यार्थ्यांना सेंटरपर्यंत पोहोचता आलं नसतं, परीक्षा घ्यायला पाहिजे होती का नाही? कारण 2 मतांतर येत आहेत. नाही, परीक्षा सध्याची सिच्युएशन पाहता औरंगाबाद झालं, पुणे झालं, या औरंगाबादमध्ये जर आजची स्थिती पाहिली तर म्हणजे एवढे विद्यार्थी पॉझिटिव्ह येतात की त्यांच्यासाठी बेडची पण सुविधा नाही. पुण्यामध्ये आजची परिस्थिती तीच आहे. त्यामुळे जो सरकारनं निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य असं सध्या तरी वाटतं. तर पुढची परीक्षा आता कशी डिक्लेअर करायला पाहिजे? पुढे जोपर्यंत कोरोनाचा काळ जात नाही तोपर्यंत सरकारने परीक्षा पुढे घ्यायला पाहिजे अशी आमच्या विद्यार्थ्याच्या वतीनं आमची इच्छा आहे. कारण इथे नाश्ता सेंटर वगैरे सगळं बंद आहे, लायब्ररी बंद आहे, त्यामुळे अभ्यास करण्याचा फार प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे सरकारने जर पुढे घेतली एक्झाम तर त्याचा आम्हाला आनंद होईल. विद्यार्थ्यांनी पाटील मान्य केले परीक्षा आता नको घ्यायला, तर कधी घ्यायला पाहिजे? आणि कारण काय विद्यार्थी मग पुढच्या परीक्षेसाठी पण पुन्हा रस्त्यावर येतील.
आम्ही वेळोवेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही मागणी केली होती की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागत नाही, स्थगिती जोपर्यंत उठत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही एकही परीक्षा या ठिकाणी होऊन देणार नव्हतो. आणि आज विद्यार्थ्यांचे जे दगदग आणि तळमळ बघून आम्ही मागची पण परीक्षा या ठिकाणी होऊन दिली होती. पण आता येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना आज मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांनी साष्ट पिंपळगावच्या लोकांसंग चर्चा केली की 8 दिवसाचा तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावू, पण तोही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मार्गी लावलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं देखील बऱ्याच अंशी असं म्हणणं आहे की परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय झालाय तो काही अंशी योग्यच आहे. सध्याची परिस्थिती पाहता ते गरजेचं होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत देखील केलं जात आहे. सिद्धार्थ आणि वैभव असंच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. आपल्या सोबत एमपीएससी शिक्षक संघटनेच्या सचिव दीप्ती नायर देखील आहेत. दीप्ती, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. एक महत्त्वाचा निर्णय आज घेतला गेला आणि या निर्णयाकडे आपण बघितलं की विद्यार्थी काही अशी मागणी करत होते की परीक्षा आता पुढे ढकलल्या जाऊ नयेत. काही विद्यार्थी म्हणतायत की आत्ताची स्थिती ही जास्त गंभीर आहे, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली गेली आहे. हे खूप चांगलं पाऊल सरकारतर्फे उचललं गेलंय. आपलं या संदर्भातलं काय मत आहे? यात काही दुमत नाहीये की विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, पण आपल्याला प्रशासनिक अधिकारी व्हायचंय आणि त्यामुळे मग राज्य सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतोय. कारण इथे एक प्रशासनाची जे चॅलेंजेस आहेत ते समजण्यात गरजेचं आहे. खूप विद्यार्थी इथे ऑलरेडी इन्फेक्टेड आहेत, खूप जास्त तणाव निर्माण झालेला आहे आणि यावेळेला परीक्षा ज्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत ही योग्य निर्णय आम्ही इकडे मानतो. बिलकुल दीप्ती, आणि हा निर्णय कदाचित आधी जाहीर केला गेला असता तर जास्त त्याचा फरक पडला असता असं वाटतं? हो, डेफिनेटली. कारण बरेच विद्यार्थी जे आहेत हे ट्रॅव्हल करायला निघालेले आहेत आणि ते आता केंद्रापर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्न उपस्थित असल्यामुळे 2 दिवस अगोदरच ट्रॅव्हल करायला सुरुवात झालेली आहे. तर आपण एका दृष्टीने बघितलं तर मेजॉरिटी लोकांचं जे हित होतं, मेजॉरिटी स्टुडंटचं जे हित होतं ते हे होतं की परीक्षा नाही व्हायला पाहिजे आणि त्यामुळे परीक्षा नाही झाली हे चांगलं आहे. पण हा निर्णय जर लवकर आला असता तर चांगलं झालं असतं. आम्ही सुद्धा 2 एप्रिल 2021 पासूनच क्लासेस बंद केलेले आहेत, लायब्ररी बंद केलेल्या आहेत आणि स्वतःहून स्वयंस्फूर्त बंद केलेले आहेत की कोरोनाचा प्रभाव खूप जास्त वाढतोय. मग हे सगळं आपण अगोदरच केलं असतं तर परिस्थिती अजून चांगल्या पद्धतीने हाताळता आली असते असं मला वाटतं. आणि अजून एक तुमच्या चॅनलच्या तर्फे मला निवेदन हे करायचंय की ज्या परीक्षांचे रिझल्ट अडकलेले आहेत त्या सगळ्या परीक्षांचे रिझल्ट लवकरात लवकर लावा आणि येत्या 1-1.5 महिन्यात या ज्या परीक्षा टाळल्या जात आहेत त्या रिस्केड्यूल होतील असं आपण एक निवेदन सरकारपर्यंत पोहोचवू इच्छितो. निश्चितपणे. दीप्ती, येणार आहे पुन्हा एकदा आपल्याकडे. एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर आणखीही या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ब्रेक नंतर मी थेट दीप्ती नायर यांच्याकडे जाणार आहे पुन्हा एकदा. दीप्ती, आपण बघितलं की ज्या पद्धतीचा हा निर्णय आता घेतला गेलाय ते पाहता फक्त विद्यार्थीच नाही तर या परीक्षांच्या नियोजनासाठी जो काही कर्मचारी वर्ग लागतो त्या कर्मचारी वर्गाच्या सुरक्षिततेसाठी देखील हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गेल्या वेळेला आपण बघितलं की कोरोनाचा प्रादुर्भाव तितका वाढलेला नव्हता, पण तरी देखील विद्यार्थ्यांचा उद्रेक झाल्याचं बघायला मिळालं होतं. पण ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात भरपूर फरक आहे. त्या दृष्टीनं नेमकं काय वाटतं? सर बघा, आताची जी परिस्थिती आहे ती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मला 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात सरकारला. की सदाशिव पेठेत म्हणजे पुण्यात जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी इथे आहेत. ते UPSCचे, बँकिंगचे, रेल्वेचे सगळ्याच परीक्षांचे अभ्यास करतात आणि हा कोरोना इतका जास्त स्प्रेड होतोय की बरेच विद्यार्थी ऑलरेडी ग्रसित झालेले आहेत. आता ही परीक्षा पुढे ढकलली गेली हे तर बरोबर आहे, पण परीक्षा पुढे ढकलल्या गेल्यामुळे जे वयाचे अट आहे याच्यावर होणारे जे परिणाम आहेत त्या शर्तींना थोडंसं कन्सिडर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर वातावरण थोडंसं निवळलं किंवा आटोक्यात आलं आणि आपण एक्झाम घेऊ शकण्याची परिस्थिती निर्माण झाली तर या परीक्षा लवकरात लवकर व्हाव्या हे सुद्धा आमचं एक मत आहे. आणि आरोग्य हा विषय आता सध्याच्या घडीला प्रशासनासमोर आणि सरकारच्या समोर खूप चॅलेंजिंग विषय आहे आणि त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी टेक्निकली आपल्याला सपोर्टच करायला पाहिजे सरकारला. आता आपण यांच्या विरोधात जाऊन काहीही करणं योग्य नाहीये. दीप्ती, निकषांचा जो मुद्दा आहे, आपण वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित केलात. हे जे निकष आहेत हे निकष पुन्हा एकदा त्याचं एकंदरीत बघितलं आपण तर पुन्हा एकदा ते काय म्हणूया आपण पुनर्गठित करणं गरजेचं आहे असं वाटतं का? त्या निकषांकडे पुन्हा एकदा MPSCनी लक्ष देऊन त्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे असं वाटतं?
राईट. बघा, काही विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट शेवटचे अटेम्प्ट आहेत, काही विद्यार्थ्यांचे आता जसं विद्यार्थिनी आहेत बेसिकली त्यांना सामाजिक प्रॉब्लेम्सचा परिणाम सामना करावा लागतो, तर त्या विद्यार्थिनींना किंवा त्या विद्यार्थ्यांची मतं लक्षात घेऊन आपल्याला एखादा अटेम्प्ट किंवा एक एक्स्ट्रा अटेम्प्ट द्यायला पाहिजे एमपीएससीने, असं मला वाटतं. आणि त्याच्याचबरोबर की टेस्ट सेंटर जास्तीत जास्त जर उभे केले गेले तर खूप लवकर ही परिस्थिती आटोक्यात येईल असं मला वाटतं. बिलकुल. दीप्ती, खूप खूप धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी आपण बोललात आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल. एक ब्रेक घ्यायची पुन्हा एकदा वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण आपले औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. त्यांच्यासोबत काही विद्यार्थी आहेत, पुन्हा एकदा त्यांची मतं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट जाणार आहे औरंगाबादमध्ये आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत. सिद्धार्थ, आपण बघितलं काही वेळापूर्वी औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया या संदर्भातली देताना म्हटलं की सरकारनं जो निर्णय घेतला तो निर्णय अगदी योग्य आहे, कारण कोरोनाचं जे संकट आहे ते अधिकाधिक तीव्र होत चाललेलं आहे. मात्र आता ही परीक्षा नेमकी केव्हा घेण्यात यावी याबद्दलची स्पष्टता अद्याप झालेली नाही. त्याबद्दल नेमकं विद्यार्थ्यांचं काय मत आहे? बघा, आपल्याला पण एक गोष्ट सहज सांगता येईल की जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती व्यवस्थित होणार नाही किंवा वॅक्सिनेशन जे परीक्षार्थी आहेत त्यांना दिले जाणार नाही तोपर्यंत परीक्षा घेऊ नये असं साधारण बाब आहे. मात्र सरकार परीक्षा घेण्यासाठी काय पावलं उचलू शकतं का किंवा सरकारला काय करायला पाहिजे? आता परीक्षा तर ही रद्द झालेली आहे कोरोनामुळे. पुढची परीक्षा सरकारने कधी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारने सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर परीक्षेचा निर्णय घेतला पाहिजे, नवीन तारीख जाहीर केली पाहिजे. आणि जोपर्यंत सर्व विद्यार्थ्याचे व्हॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत सरकारने परीक्षा घेऊ नये. राजकारण्याचं तुम्ही व्हॅक्सिनेशन करतात, त्यानंतर सर्वांना व्हॅक्सिन देतात. विद्यार्थ्यांना पण तुम्ही एक टार्गेट ठेवून 20 वर्षाच्या नंतर जेवढे पण एमपीएससीचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना व्हॅक्सिन द्या. त्यानंतर परीक्षेचे डेट जाहीर करा. कारण विद्यार्थ्याचे पण गेली 2 वर्ष झाले कोणतीही राज्यसेवा सोडता कोणतीही परीक्षा झाली नाही. आणि जास्त विद्यार्थी हे PSI STI यावर अवलंबून आहेत. त्यामुळे विद्यार्थी जोपर्यंत व्हॅक्सिन घेत नाहीत तोपर्यंत परीक्षा घेतली नाही पाहिजे. लवकरात लवकर व्हॅक्सिन करून तरी घ्यावे. तुमचं काय म्हणणं? नाही, आज जो सरकारने जो मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे की परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या निर्णयाचं आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी स्वागतच करतोय. पण ज्यानंतर आता आयोग ज्यावेळेस नोटिफिकेशन जाहीर करेल की नंतर पुढच्या परीक्षेचं काय, आमचं सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस जाहीर करेल त्याच्यामध्ये त्यांनी तारखीचा डेटचा पण उल्लेख करावा की समजा नंतर 1 महिने 2 महिने कधी होणार. पाटील, मला एक सांगा की आपल्याला माहिती आहे आता कोरोना काळ वाढत चाललेला आहे, सरकार समोर परीक्षा घेण्याची अडचण आहे. यांनी सुचवलेलं आहे की वॅक्सिनेशन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं करावं. शक्य तुमची मागणी आहे? नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी वॅक्सिनेशन करायला पाहिजे. कारण आज तुम्ही बघताय, कालच बीड या ठिकाणी एकाच कुटुंबातले 8 जण गेले, एकाच कुटुंबातले. उद्या सरकारला जर समजून घ्या एका दिवस आज जर परीक्षा जर जाहीर केल्या त्याच्यानंतर येणाऱ्या काळामधील या विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे का? कारण हा विद्यार्थी उद्या या राज्याचा करता धरता राहणार आहे, त्या कुटुंबाचा करता धरता राहणार आहे. या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार? जोपर्यंत जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांची व्हॅक्सिन होत नाही तोपर्यंत कमीत कमी परीक्षा तरी या सरकारने जाहीर कराव्याने ही आमची मागणी राहणार. बघितलं आपण की एक थोडी विचित्र परिस्थिती आहे. कारण हेच विद्यार्थी मागे कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात किंवा राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आणि मुख्यमंत्र्यांनी परीक्षा घ्या म्हणून निर्णय घेतला. आता तेच विद्यार्थी परीक्षा पुढे ढकललेत मुख्यमंत्र्यांनी, त्याच मुख्यमंत्र्यांनी, तर तेच विद्यार्थी आता थोडंसं त्याचं स्वागत करताय. कोरोनामुळे एक विचित्र परिस्थिती झालेली आहे. कुणालाही आता रिस्क घेणं गरजेचं नाही. माझ्या मते मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला चांगला आहे, कारण जीव फार महत्वाचा आहे. परीक्षा आणखी देता येतील. बिलकुल. सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या विद्यार्थ्यांची जी प्रतिक्रिया आहे ती पोहोचवल्याबद्दल. आपण बघितलं तर विद्यार्थी या निर्णयाचं स्वागतच करतायत, कारण जीव महत्वाचा आहे. परीक्षा नंतर देता येईल देखील. मात्र जे निकष आहेत, वयाची जी अट आहे, आणखी काही बरेच निकष आहेत, याचा विचार सरकारनं केला पाहिजे, एमपीएससीनं केला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान यामध्ये होणार नाही. अनेक विद्यार्थी सध्या कोरोना बाधित आहेत, त्यामुळं या विद्यार्थ्यांना पुरेसे उपचार मिळाले पाहिजेत, ते बरे झाले पाहिजेत, त्यांना परीक्षा देण्यासाठी तितका अवधी मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं तारीख पुढची जाहीर केली गेली पाहिजे, असंही काही विद्यार्थ्यांचं मत आहे. या महत्त्वाच्या बातमीवर आपण राहणारच आहोत. इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक लिबर्टी जनरल